नका, आम्ही सुद्धा सुशिक्षित आहोत आणि आम्ही सुशिक्षित नाही तर आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मुलं घडवण्याचं काम करतो, तुम्ही काहीच करत नाही. बोल बच्चन आणि इथल्या लोकांना चुत्या बनवून ही मतं मिळवली आहेत आणि नक्की मिळवली आहेत, तर तेवढं काम करा. काय विजन ठेवून काम केलं? आज ही पाण्याची अवस्था या बदलत शहराला का आली? तुम्ही सांगा. 20 वर्ष ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं, विधानसभेमध्ये निवडून गेले, ही पाण्याची अवस्था या सर्वदूरच्या लोकांना का पाण्याची टंचाई लाभली? वामन मात्र सारखा आमदार झाला असं पहिल्यांदा या बदलापूर शहरामध्ये स्वतःचं पाण्याचं स्रोत निर्माण करणारं एक धरण बांधलं असतं. आज तुम्ही बघा, प्रत्येक महानगरपालिका ठाण्याचं धरण आहे, नवी मुंबईचं धरण आहे. अरे तुम्ही केलं काय? आणि आता काय तुमचं रिटायरमेंट तुम्ही घेणार आहात आणि आता तुम्ही आमच्यावर टीका करता कशासाठी? बिलकुल तुम्ही करू नका. तुमचं काम झालेलं आहे. आम्ही नेहमी बोलतो तुम्ही विकास पुरुष आहात, तुम्हाला जो निधी भेटतो त्या क्रमाने तुम्हाला अख्खा मतदारसंघ पडले. एक 10-20% आमच्या शहरामध्ये तुम्ही निधी देत असता. पण आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही या लेखाजोखा या पत्रकार संघावर करा. किती कोटी रुपये तुम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी दिलेत, किती कोटी रुपये आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी दिलेत, किती प्रोजेक्ट शिंदे साहेबांनी या शहरामध्ये मंजूर केलेत हे सुद्धा बघा. या ठिकाणचा स्ट्रॉंग वॉटरचा ड्रेनेज असेल, म्हणजे तुम्हाला जो नाला दिसतो सर्वोदय नगरचा, तो नाला पलटी झाला का सर्वोदय नगर मध्ये पाणी यायचं. पण तुम्हाला इथल्या लोकांना सांगू इच्छितो की त्या नाल्याचं काम आता 10-15 दिवसामध्ये चालू होणार आहे. 1 मीटर खोली करून त्या ठिकाणचं जे पाणी येतं, कुठच्या प्रकारचं पुराचं पाणी त्या नाल्यातनं वर येणार नाही. 1 मीटरची वाल आम्ही त्या नाल्याच्या वर बांधणार आहोत. ते सरळ जे घाण पाणी येते त्या पाण्याचं फिल्ट्रेशन प्लांट हेंद्रेपाडा या ठिकाणी करून ते स्वच्छ पाणी करून आम्ही नदीला सोडणार आहोत. तर तुम्हाला बघत असेल की नदीवर किती जलभरणी असते. हे काम का नगरसेवकाचं नाहीये, हे काम विधानसभेतल्या माणसाचं आहे. त्यांनी ती नदीवर जलभरणी काय येते, हे अशुद्ध पाणी या शहरातलं त्या ठिकाणी जातंय. मग त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट का राबवला गेला नाही? आम्ही सत्तेवर असताना आम्ही डीपीआर तयार केले म्हणून आज तो प्रोजेक्ट होणार आहे. आम्ही अंडरग्राउंड ड्रेनेजचा डीपीआर बनवला तेव्हा महाराष्ट्र शासनाने मंजूर दिली, ते काम आम्ही करणार आहोत. आम्ही वॉटर सप्लायचा डीपीआर तयार केला आणि त्यामुळे त्या कामाला आम्ही मंजुरी घेतलेली आहे. शिंदे साहेबांनी जो शब्द गटनेते शिंदेचे पाटील वामन मात्रे टाकला तो पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. खरोखर मला एवढ्या दोषाने बोलायला तुम्ही लावू नका. अरे बघत असाल तुम्ही, आम्ही कोणीतरी असे बरेचसे लोक पकडलेले आहेत, काही ज्यांना अक्कल नाही ते सुद्धा आमच्यावर टीका करतात. तुमचं या शहरासाठी कर्तृत्व काय? तुम्ही केलं काय? जे म्हणजे त्यांना समोर कोण दिसला का नगरसेवक दिसला तो भ्रष्टाचार आहे. अरे तुम्ही नगरसेवक होऊन बघा आणि त्या नगरपालिकेमध्ये त्या नगरसेवकाला काय उत्पन्न आहे याचा सुद्धा अनुभव घ्या.